स्वागत आहे मंडळी तुमचं आपल्या डे 3 मध्ये. आज आपण चाललो आहोत वालावला माझ्या गावी. तिथे आपण लक्ष्मीनारायण मंदिर आपण एक्सप्लोर करणार आहोत. ह्याच्या आधी आम्ही जुलैच्या ट्रीपमध्ये आम्ही गेलेलो. आजच्या यावर्षी ट्रीपमध्ये जी काही जण आहेत जसे लीना वहिनी आहेत, अंकिता वहिनी, ह्या लोकांनी ते मंदिर बघितलं नव्हतं. आम्ही लोकांनी बघून झालेलो. आता त्यांच्यासाठी आम्ही परत चाललो आहोत. तिथून आम्ही जाणार मालवणला. मालवणला आम्हाला तारकर्ली बीच, चिवला बीच आम्हाला एक्सप्लोर करायचं आहे. ती मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही तिकडे जाणार आहोत. तर आता बघूया तसं काय किती वाजता. आम्हाला थोडा लेट होऊ शकतो कारण का आत्ताच 2:30 वाजले. आम्हाला निघेपर्यंत थोडा लेट झाला. सकाळी जी सोमवारची लाईट असते गावामध्ये आपल्या कोकणामध्ये, त्याच्यामुळे मला गोप्रो आज सकाळी चार्ज करून द्यावं लागले मला. तर चला निघूया आता आपण भेटूया लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये डायरेक्टली वालावला. त्यामध्ये तुम्ही कनेक्टेड राहा. त्या पूर्ण ब्लॉकमध्ये या. कोकणामध्ये जेवढं दुपारी ऊन पडतं आहे रखरखीत, त्याच्यापेक्षा डबल संध्याकाळी थंडी असते. टेम्परेचर 17-18पर्यंत उतरलेलं काल रात्री. खूप 2025 माझ्यासाठी खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी घेऊन आलेल्या आणि काही चांगल्या गोष्टी घडल्या, काही वाईट गोष्टी घडल्या 2025मध्ये माझ्या लाईफमध्ये. बरंचसं लेसन मला शिकून गेलं 2025. होप 2026 चांगलं असेल. त्या लेसनमध्ये जे मला शिकायला मिळालं आहे त्या 25नी जे दिलं आहे मला, 26मध्ये नक्कीच त्याचं ते वर्कआउट होऊन काहीतरी चांगलंच होईल. बरं, चांगल्या गोष्टी झाल्या म्हणजे आयुष्यात गाडी आली. जी माझी ड्रीम बाईक होती ती गाडी माझ्या माझ्या स्वप्नातली जी बाईक होती 2025मध्ये, माझ्या स्वप्नातली जी बाईक होती ती सत्यात समोर आली. माझ्या लालबागचं दर्शन झालं एवढं चांगल्यापणे. राजाची साथ भेटली मला. यूट्यूब चॅनल चांगलं झालं, लोकांचं प्रेम मिळालं, लोकांचा सपोर्ट मिळाला मला 2025मध्ये. इन्स्टावरती वगैरे सगळं चालू आहे माझं. खूप लोकांनी मला सपोर्ट केला आणि जे सपोर्ट करतायत त्या लोकांना एकच म्हणेन की असाच मला सपोर्ट द्या. हवा तुमचं प्रेम माझ्यापर्यंत माझ्यासोबत असू दे. नक्कीच आपण अजून लोकांना चांगलं द्यायचा प्रयत्न करू. म्हणजे कंटेंट जे आपण जे राईड चालू आहे आतापर्यंत माझी ही 3री राईड चालू आहे. नाशिक झाली, पुणा झाली, आता ही कोकण राईड चालू आहे. माझी ड्रीम राईड होती कोकण राईड. म्हणजे मला घरी जायचं होतं गाडी घेऊन. की मी काल गेलेलो गाडी घेऊन घरी. 500 किलोमीटरचा पल्ला पार केला मी. एवढी मोठी राईड मी कधीच केली होती माझ्या आयुष्यामध्ये. मी नॉर्मली 150-200 म्हणजे दोन्ही पकडून येऊन जाऊन मी 300 किलोमीटरची जास्तीत जास्त राईड केली आहे. आणि ही सगळ्यात मोठी राईड आहे माझी 500 किलोमीटरची. तर खूप बरं वाटतं आणि खूप स्वतःला असं ग्रेटफुल वाटतं की आपण जे ठरवतो आहे मी त्या गोष्टी मी अचीव करतो आहे. तेच सगळं बाप्पाचा आशीर्वाद, राजाचा आशीर्वाद आहे आपल्यासोबत. आणि त्याचा आशीर्वाद कायम आहे आपल्यासोबत. आपले असे रायडर्स KTM फॅमिली मला कुठेही भेटते, कुठेही असे कुठेही दिसतं की हात दाखवता. भले बायकर्सचं जर एक आहे, आम्ही अनोळखी असं तरी बाईकच्या दृष्टिकोनाने आम्ही एकमेकांशी जोडलेलं असतो. कुठे आम्ही येतानाही मुंबई गोवा हायवेला मला बरेचसे रायडर दिसते. बरेचसे रायडर मला हात दाखवून गेले. कारण का त्यांनाही माहिती असतं की रायडर लोकांचे फिलिंग्स काय असतात. एका रायडरने दुसऱ्या रायडरची थोडं तरी अप्रिशिएट जरी केलं तर ते खूप आम्हाला चांगलं फील देतं. राईड करायला अजून जोश येतो की आमची कम्युनिटी किती मोठी आहे रायडर्स लोकांची. तर चला आता आपण भेटूया. लोक पेट्रोल भरायला थांबलेत. तर आता आपण डायरेक्टली वालावली भेटूया. कारण का आता कुडाळला पुढे ट्रॅफिक असेल. कुडाळ बाजारात भरपूर ट्रॅफिक असतं आणि आता मंगळवार आहे. तर नाही, उद्या बुधवारचा बाजार असतो कुडाळ मार्केटमध्ये. तर थोडीफार गर्दी असते. तर आपण डायरेक्टली खाली रोड जो आपल्याला भेटेल वालावली जात, आपण तिकडे जाऊन तुम्हाला भेटूया.
पोचलो लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये वालवलीत. आता आतमधलं हे बंद आहे गाभाऱ्यामधलं दर्शन, कारण का गाभाऱ्यामध्ये काम चालू आहे मंदिराचं, त्याच्यामुळे फक्त मुख्य दर्शन मिळतं आहे. आजूबाजूचा परिसर बघू शकता. या मंदिराचा ब्लॉग मी आधीही माझ्या कोकणच्या ब्लॉगमध्ये टाकला होता, ते जुलैच्या ब्लॉगमध्ये. आणि हे मंदिर लक्ष्मीनारायण तलाव हेही खूप फेमस आहे. इथेच तुम्ही माहिती असेल आपली कोकणाटेड गर्ल जी वालावळीची आहे, तिचं इथे तिचं लग्न झालं होतं. इथे त्यांचं लग्न झालं होतं याच इथे. या मंदिराचा एकूण परिसर आहे. हे तुम्हाला आतमधलं दाखवलं असतं, पण तुम्हाला आतमधलं गाभाऱ्याचं किंवा दर्शन घ्यायचं असेल, मग बघायचं असेल तर माझा आधीच्या ब्लॉगमध्ये बघा, कारण का आताच्या याच्यामध्ये आतमध्ये अलाउड नाही देत आहेत, म्हणजे मला परमिशन नाही देत आहे आपले व्हिडिओ काढायला, कारण काम चालू असल्यामुळे. आपली बरीचशी मंडळी इथे फोटो सेशन चालू आहे. रेयांश हाय, हॅलो गाईज. आणि अर्धी मंडळी तिकडे आहे त्या बाजूला. आय लव्ह वालावल बोर्ड. इकडे कुठे जातो बघायला बाबू? इकडे कुठे जातोय? इकडचं वातावरण एकदम शांत करणारं वातावरण आहे. कधी इथे लोकांचं टेन्शन असेल, काय असेल, त्रास असेल, इथे बसून जायचं शांतपणे. नदीचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, ह्याच्यामध्ये मनही प्रसन्न होतं आणि डोक्याचा तणावही कमी होतो. म्हणून कोकण आहे आपलं. कोकणासारखं सुख जगात कुठेच मिळू नाही शकत. ते सुख आपल्याला कोकण देतं. आता फोटो सेशन तर काय संपत नाही. तन्मयच्या पलीकडे फोटो सेशन चालू आहे तन्मयचं. आता हे झालं की आपण निघूया. ह्याच्यानंतर आम्हाला जेवायचं पण आहे. आता आम्ही जेवायला थांबू पुढे, जिथे भेटेल तिकडे जागा, म्हणजे चांगलं जेवण भेटेल तिकडे. तर चला भेटूया आता आपण थोड्या वेळामध्येच. तर मंडळी आता आम्ही आलो आहोत कुडाळमध्ये पंकज हॉटेल, भाऊजींची खानावळमध्ये. तर तुम्ही बघू शकता इथून आपली अर्धी मंडळी आतमध्ये बसली आहे जेवायला. तर हा कुडाळवर येणारा रोड आहे. कुडाळवर 800 मीटरवरतीच आहे आणि हा टुवर्ड वालावलला जातो रस्ता लक्ष्मीनारायण मंदिराकडे. तर त्या गाड्या पण लागल्या आहेत. अर्धी मंडळी इथे बसले जेवायला. नमस्कार मंडळी. नमस्कार. आणि इथे आपले अर्धे पंटर लोक बसले जेवायला. आता आपले थाळी यायची आपण वाट बघतोय. फटाफट जेवूया. पहिला लागले भुका. सकाळी भुका पण नाश्ता खूप कमी केलेला. उल्ले क्या रे, यो कर यो. थाळी आलेल्या आहेत इथे. आमच्या व्हेज थाळी आलेल्या आहेत. व्हेज थाळीमध्ये सोलकढी, वरण, कोकणचं फेवरेट आणि कोकणचं सगळ्यात फेमस काळ्या वाटाण्याची उसळ, बटाट्याची भाजी, लोणचं, गोडमध्ये शिरा आहे, चटणी आहे इथे, कांदा आणि हे फळ संत्र वाटतं. संत्र लिंबू नाही, थोडा वेगळंच काय ते, कडुलिंबू, मोठं लिंबू वाटतं. भात आणि 2 चपात्या आणि लोणचं. ही आहे इकडची व्हेज थाळी. आता आपण नॉनव्हेज थाळी बघूया. तन्मयची प्रॉन्स थाळी आलेली आहे इथे आपली. इकडे इतवारची मटण थाळी आहे. बहिणीची पण प्रॉन्स थाळी. अजून सुरमई थाळी आली नाही आहे. एक सुरमई थाळी आपली अजून बाकी आहे. आपली व्हेज थाळी संपत आली आहे. जेवण एकदम उत्कृष्ट आहे. कधी या हॉटेलला. 1984 पासून हॉटेल आहे कुडाळमध्ये. भाऊजींची खानावळ पंकज हॉटेल. अजून थाळी आलेली आहे सुरमईची. सौंदळा थाळी आलेली आहे. इथे सुरमई थाळी आली आहे. घरगुती जेवण आहे मालवणी पद्धतीचं. नक्की या हॉटेलला या आणि इकडचा जेवणाचा आस्वाद घ्या नक्की. आम्ही करतो आहे बघा. दोघं कसे ताट पुसून खातात. ह्याच्यात
फक्त आत्ताच आलाय ताट, पुन्हा लेट चालू झालाय, आपलं संपत आलाय. हा, तुम्हाला कोणाला जर तुम्हाला कोणाला हॉटेलला भेट द्यायचं असेल तर हे ह्यांचे मेनू कार्ड आहेत. शाकाहारी पण आहे, मटन जेवण, चिकन जेवण, मच्छी जेवण. मालवण रोड आहे, रुपार मालवण रोड. त्या रोडला तुम्ही फोन केलं होतं किंवा भाऊजींची खानावर गुगलवर टाकला तुम्ही येऊ शकता. तर म्हणजे हे कुडाळ बस स्थानकापासून हे 850 मीटरवरती आहे. भाऊजींची खानावळ मालवण रोडला, कुडाळ वालावाल मालवण रोडला. तुम्ही याल तर नक्कीच या हॉटेलला, या खानावळला भेट द्या. पंकज हॉटेल. तर आता आपलं जेवण झालंय मंडळी. आता आपण चाललो आहोत धामापूरच्या भगवती देवी मंदिरात. हे मालवणात आहे, हे मालवणला जाताना बाय रोडलाच लागतं. तर तिकडे चाललो. अर्धी मंडळी आमची पुढे गेली, मागे राहिलो. गावचा माझा खालचा राहिलेला एक मित्र भेटला, गोविंदा भगत हा भेटला मला. तर मग मी त्याशी बोलत थांबलो. म्हणजे बाकीची मुली पुढे गेली, मी राहिलो खूप मागे. त्यावेळेस मॅप लावला आपण, तिकडेच चालले. त्यामुळे तिकडे त्यांना जॉईन हुआ. 23 किलोमीटर आहे. चांगलं मी असं की जेवण जेवलो हे पवन हॉटेलमध्ये. त्या पवन हॉटेलमध्ये तुम्ही भेट द्या, खूप छान हॉटेल आहे ते. जेवण एकदम अस्सल घरगुती मालवणी पद्धतीचं जेवण तुम्हाला तिकडे मिळेल. पवन हॉटेल भाऊची खानावळ. नक्की या हॉटेलला भेट द्या. त्याचे मालकही चांगले आहेत आणि त्यांचा स्टाफ, जी जेवणवाली पद्धत एकदम उत्तम आहे त्या खानावळची. नक्की तुम्ही कधी आलात वालावळ किंवा कुडाळला तर नक्की त्या खानावळला तुम्ही भेट द्या आणि तिकडच्या मालवणी जेवणाची आस्वाद घ्या. इथं त्यांच्या कोलंबी फ्रायच्या प्रेमातच पडतं आहे आणि सुरमई फ्रायच्या. आपण पहिला मंदिर करू. आता कदाचित धामापूरचं जे मंदिर आहे ते कदाचित बंद मिळेल आम्हाला, तर आम्हाला बाहेरच दर्शन घ्यावं लागेल त्या मंदिराचं. लक्ष्मीनारायणाचं हे दर्शन घेऊन आम्ही पहिला जेवून घेतलं. पहिला भूक लागली मरणाची. एकदा मी कॉन्टॅक्ट करून बघतो लोकांना कुठे आहेत लोक. मग आम्ही बराच पुढे आलो आहे. नक्की काय आहे, लोक कुठे वेगळीकडे गेले तर मला प्रॉब्लेम व्हायचा. नाही तर त्याला फोन करून विचारूया. हां, असा सनसेट बघायला तुम्हाला कोकणामध्ये जन्म घ्यावा लागतो. सूर्य मावळतोय, करली नदी. तिथे पुढे गेलात की वालावल लागतं तिकडे. म्हणजे तिथून हे करली नदी तिथं जॉईंट होते. त्या बाजूला मालवण, त्या बाजूला वालावल कुडाळ. चला आता तर मंडळी आता आपण पोहोचलो धामापूरच्या भगवती देवी मंदिरामध्ये. तर हे बघू शकता, हा एंट्रन्स आहे भगवती देवीचा. हा टुवर्ड रोड जातो मालवणला आणि हा रोड जो कुडाळवरनं येतो रोड, हा कुडाळवरनं रोड येतो. हा सरळ रोड मालवणला जातो. आता मंदिराच्या आत जाऊन दर्शन घ्या मंदिराचं. आपली अर्धी पब्लिक सगळी आतमध्ये गेलेली आहे. आम्ही आता आलो मालवण मार्केटमध्ये पोहोचलो. राणे आईस्क्रीममध्ये हे बघा आपले हावरा आइसक्रीम खाते हैं. देखो ना आइसक्रीम खा रहे हैं सब लोग. देखो ना काय मला कुठे हे जितका एकटा कॉकटेल खाते का तू.
देखो देखो ना गाइस, अकेला अकेला खा रहा है, कॉकटेल खा रहा है, अकेला अकेला खा रहा है। खाने का चौपड़ी। जल्दी दो और हे चले आपल्याला खाल्लं तू काय खाणार आहेस? जो बघतो जिजोचा काय खेळतो। ओके हम लोग का उधर है, चलो अभी खाते हैं अपन। तर आता आपण पण खाऊन घेऊया आईस्क्रीम। रियाज हे झालं तुझं साईडला उचल। कमी भरवतो तुला। तर मंडळी आता आपण लिनावणच्या घरी पोहोचलो मालवणामध्ये। आईस्क्रीम खायला आम्ही थांबलेलो आणि धामापूरच्या भगवती मंदिरमध्ये अलाउड नव्हतं आतमध्ये व्हिडिओ काढायचं, त्याच्यामुळे मला व्हिडिओ पुढे कंटिन्यू न करता आला। आता आम्ही घरी पोहोचलो आहोत, आता जेवण करूया आणि झोपून जाऊया, कारण का थकलेत ट्रॅव्हल करून आजचा दिवस पूर्ण। चला भेटूया आणि पुढे उद्या भेटूया आपण। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। रियाज भाई बोल, अजून बोल, लाईक करा, शेअर करा, बाय। चला मंडळी, शुभरात्री।